Blessed be the name of the Lord God this morning. आज या सकाळी प्रभू परमेश्वराचं नाव धन्य मानलं जाऊ दे. I thank God for His faithfulness, giving us another day to worship and strengthen ourselves in Him. मी प्रभूला धन्यवाद देतो. आणखीन एक दिवस त्याची भक्ती करण्यासाठी, आराधना करण्यासाठी आम्हाला सामर्थ्य पुरवलं. I was blessed by the thoughts of living in His presence today and every day, regardless of the circumstances. कोणतीही परिस्थिती असू दे, अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही त्याच्यामध्ये सानिध्यामध्ये राहणं, ह्या विधानाद्वारे, ह्या विचारांद्वारे आज सकाळी मी खूप आशीर्वादित झालो. So I chose to speak about the promise of His presence. म्हणून त्याच्या सानिध्याचं अभिवचन याविषयी बोलण्याचा मी निर्णय घेतला. Let us turn our Bibles to Exodus chapter 3 verses 7 and 8. निर्गमाचे पुस्तक 3 अध्याय 7 आणि 8 वचने. And the Lord said, I have surely seen the oppression of my people who are in Egypt, and have heard their cry because of their taskmasters, for I know their sorrows. So I have come down to deliver them out of the hand of the Egyptians, and to bring them up from the land to a good and large land, to a land flowing with milk and honey, to the place of the Canaanites and the Hittites and the Amorites and the Perizzites and Hivites and the Jebusites. आपण पाहूया. परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिस्राच्या हातातून सोडवावे. चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जिथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कणाणी, हत्ती, अमोरी, परज्जी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. This is the background to God's great promise to Moses and his chosen people. मोशे आणि त्याच्या निवडलेल्या लोकांना दिलेल्या अभिवचनाची ही पार्श्वभूमी आहे. The promise of his presence. त्याच्या सानिध्याचं अभिवचन. If Egypt is the world, the place of oppression, जर मिसर हे दबाव करण्याचं ठिकाण असेल, and if it's a place of suffering and affliction, तिथं छळवणूक किंवा पीडा देणं, त्रास देणं असं जर ठिकाण असेल, if Pharaoh is the enemy, जर फारो हा शत्रू असेल, God says, I have surely seen it. परमेश्वर म्हणतो की खरंच मी हे पाहिलं आहे. Today we are also in the similar situation in the world. आज जगामध्ये आम्ही अशाच परिस्थितीमध्ये आहोत. Kind of suffering that we have not experienced or seen in our lifetime. आमच्या जीवनभर अशा प्रकारचा अनुभव किंवा अशा प्रकारची परिस्थिती आमच्यावर आली नव्हती. And God says, I have surely seen it. परमेश्वर म्हणतो की मी एक खात्रीनं पाहिलं आहे. So today, no matter what each one of us face, God has seen it or He sees it. आज आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जात असू दे चालेल, कारण परमेश्वर यानं हे पाहिलं आहे, तो हे पाहत आहे. So He says, I have come to deliver them. म्हणून तो म्हणतो की त्यांना मोकळं किंवा मुक्तता करण्यासाठी मी आलो आहे. The day of deliverance for His chosen people is drawing near. त्याच्या निवडलेल्या लोकांच्या मुक्ततेचा दिवस जवळ येऊन ठेपलेला आहे. Moses sees his inadequacy to cope up with the call. मोशे पाहतो की ज्या कामासाठी त्याला पाचारण करण्यात आलं होतं त्या कामासाठी तो सक्षम नाहीये. It is the same today, the call that we all have in our lives. We are inadequate to live up to that call. आमच्या बाबतीत सुद्धा आज तशीच गोष्ट आहे. ज्या कार्यासाठी आम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे ते कार्य करण्या इतपत आमच्यामध्ये क्षमता नाही किंवा आम्ही सक्षम नाहीये. To be salt and light, एक प्रकाश आणि मीठ होण्याकरता,
to overcome every challenges and struggles in life. आमच्या जीवनातील येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला, प्रत्येक खडतर परिस्थितीला मात करण्याकरता. So Moses says in Exodus 3:11, who am I? म्हणून मोशे निर्गम 3:10 मध्ये म्हणत आहे की मी कोण आहे परमेश्वरा. Moses sees himself inadequate to go and deliver God's chosen people. देवाच्या निवडलेल्या लोकांकरता जाणं आणि त्या बंधनातून त्यांना मोकळं करणं हे काम करण्यासाठी मोशे स्वतःला असक्षम असा समजत होता. Moses sees himself, his own inability, his own inadequacy to fulfill God's call in his life. मोशेच्या जीवनामध्ये देवाचं जे पाचारण होतं ते पाचारण पूर्ण करण्याकरता मोशे स्वतःला कमकुवत समजत होता. And today it is very true with each one of us. आज आम्हा प्रत्येकाच्या बाबतीत ही गोष्ट खरी आहे. We have no strength of our own in order to face the enemy or the everyday life. आमच्या जीवनातील रोजच्या शत्रूला सामोरे जाण्याकरता आमच्याकडे तेवढी क्षमता किंवा सामर्थ्य नाहीये. To face the challenges of every day. रोजच्या आव्हानाला तोंड देण्याकरता. So the great promise म्हणून जे महान अभिवचन आहे in Exodus 3:12 it says, निर्गम 3:12 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. so he said, I will certainly be with you. देव म्हणाला, खचित मी तुमच्या बरोबर असेन. You know, God promises of his unfailing presence. देव त्याच्या कधी न थांबणाऱ्या सानिध्याविषयी अभिवचन देत आहे. I believe that along with God's call in our life, the promise of his presence also comes. माझा विश्वास आहे की देवाच्या पाचारणाद्वारे त्याचं अभिवचन देखील येतं. And how do we finish the race, or how do we successfully end our life? It is with this promise of his presence always being with us. आम्ही आमची धाव कशी पूर्ण करायची आहे किंवा जीवनामध्ये जे आम्हाला पाचारण मिळालेलं आहे त्या पाचारणामध्ये ते पाचारण आम्ही कसं पूर्ण करायचं आहे ते म्हणजे त्यानं दिलेल्या म्हणजे त्याचं जे सानिध्य आमच्या बरोबर आहे या अभिवचनाद्वारे. We all have a call in our lives. प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाचारण आहे. If your call is to health service, this may be the time of unprecedented challenge. जर तुमचं पाचारण आरोग्य सेवेकरता असेल तर ही वेळ अगदी आव्हानात्मक आहे. If the call is to provide spiritual help to his people, this may be one of the difficult times. कदाचित तुमचं पाचारण त्याच्या लोकांना आध्यात्मिक उन्नती करताचं असेल हे सुद्धा ह्या वेळेमध्ये फार खडतर आहे, अवघड आहे. If you yourself struggle to live as a follower of Jesus, you find it difficult in your lives. जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुकरणी या नात्याने जीवन जगत आहात आणि तुमच्या जीवनामध्ये खडतरपणा समस्या येत आहेत. To all of us, the promise is this: I will certainly be with you. अशा आम्हा प्रत्येकांकरता हे अभिवचन आहे, खचित मी तुमच्या बरोबर आहे. In a sense, God is saying to the end of the journey, I will be with you, I will be walking with you. अगदी अशा अर्थाने परमेश्वर सांगत आहे की जीवनाच्या प्रवासाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या बरोबर चालेन, मी तुमच्या बरोबर असेन. The call on Moses' life was to go to Egypt and deliver God's people. मोशेच्या जीवनाला हे पाचारण होतं की जावं आणि देवाच्या लोकांना मिसर देशाच्या बंधनातून मोकळं करावं. And God was faithful to be with Moses and to get the mission accomplished. परमेश्वर मोशेशी विश्वासू राहिला आणि त्याला दिलेली कामगिरी पूर्ण केली. God said to Moses, I have seen the suffering of my people. परमेश्वर मोशेला म्हणाला की माझ्या लोकांचा होत असलेला छळ मी पाहत आहे. And I have come down to deliver them. आणि म्हणून मी खाली उतरून आलो आहे त्यांना मोकळं करण्यासाठी, मुक्त करण्याकरता. The fact is, Moses was only a vessel in God's hand. सत्यता ही होती मोशे केवळ देवाच्या हातातलं एक पात्र होतं, एक साधन होतं. It is God who
delivered Israel from Egypt. इस्रायलला मिस्रातून मुक्त करणारा केवळ आणि केवळ परमेश्वर होता. And we have a history to read that the mission is accomplished. आमच्याकडे इतिहास आहे वाचण्याकरता. ही जी कामगिरी आहे ती कामगिरी पूर्ण झाली आहे. So Moses was obedient and submissive to the leading presence of God. परमेश्वराच्या सध्याच्या चालवणाऱ्या सानिध्याला मोशे हा समर्पित आणि आज्ञांकित होता. It is the same thing that is expected of us in this time. या वेळेला आमच्याकडून सुद्धा अशाच प्रकारची अपेक्षा आहे. God, here I am. Take me the way you want me. प्रभू मी इथे आहे. तुला जसं हवं तसं माझा उपयोग करून घे. A total surrender to the leading presence of the Almighty God. सर्व सामर्थ्य परमेश्वराचं जे सानिध्य आहे, जे आम्हाला चालवतं, त्या सानिध्याला पूर्णपणे समर्पित. Jesus came 2000 years ago with a mission to save and deliver his chosen people. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त त्याच्या निवडलेल्या लोकांना तारण्याकरता आणि बंधनातून मुक्त करण्याकरता आला. Before he accomplished the mission, त्याची कामगिरी किंवा त्याला दिलेलं कार्य पूर्ण करण्यापूर्वी he has gone through many challenges. त्याला पुष्कळ आव्हानातून जावं लागलं. And on the cross he said, त्या वधस्तंभावरती तो म्हणाला, "It is finished." हे पूर्ण झालं आहे. Jesus had the assurance of the Father's presence till the mission is accomplished. येशू ख्रिस्ताला दिलेली कामगिरी पूर्ण होईपर्यंत येशू ख्रिस्ताला खात्री होती की पित्याचं सानिध्य, परमेश्वराचं सानिध्य त्याच्याबरोबर आहे. The unfailing presence of the Father always led Jesus into the accomplishment of the mission. कधीही पराजित न होणारं पित्याचं, परमेश्वराचं सानिध्य येशू ख्रिस्ताला त्याला दिलेली कामगिरी पूर्ण करण्याकरता सहाय्यक ठरलं. When Jesus gave the Great Commission to his disciples to carry on this finished work, ज्यावेळेला येशू ख्रिस्तानं हे पूर्ण केलेलं काम पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्या शिष्यांना सांगितलं किंवा कामगिरी दिली, Jesus knew the task was huge and the path was difficult. येशू ख्रिस्ताला माहीत होतं ही कामगिरी फार खडतर आहे आणि मार्ग अगदी अवघड आहे. The followers of Jesus are going to walk a path they have never walked before. येशू ख्रिस्ताचे अनुकरण करणारे लोक अशा मार्गाने जाणार होते की ज्या मार्गावर ते कधी पूर्वी चालले नव्हते. So Jesus gave a promise to his followers. म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्या अनुकरण करणाऱ्यांना एक अभिवचन दिले. Matthew 28 verse 20. मत्तय 28 आणि 20. Look, I am with you always, even to the end of the age. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्याबरोबर असेन. If the Old Testament is the history of God's presence leading Moses and his people, जर जुना करार परमेश्वर मोशे आणि त्याच्या लोकांना मार्गदर्शन करत असणारा इतिहास सांगतो, New Testament is the history of Jesus leading his people into deliverance and into salvation. तर मग नवा करार येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना तारण आणि मुक्तता यामध्ये मार्गदर्शन करत आहे हे आम्ही पाहतो. In both the cases, दोन्ही भागामध्ये there was a leading presence of God which was unfailing. परमेश्वराचं कधी न पराजित होणारं सानिध्य आम्हाला मार्गदर्शन करत आहे. We may have the privilege of witnessing the end of the age as the circumstances reminds us. युगाच्या समाप्तीपर्यंत आम्हाला कदाचित अशी परिस्थिती आठवण करून देत जाईल. We may have the privilege of witnessing or seeing the end of the age as the circumstance reminds us. जी परिस्थिती आता सध्या चालू आहे त्या परिस्थितीमुळे कदाचित युगाची समाप्ती सुद्धा आम्ही पाहीन. Let us experience his presence carrying us above the storms. त्याचं सानिध्य आम्हाला
वादळातूनही घेऊन जाऊ दे. As God was with Moses till the end of the journey, जसं प्रवासाच्या शेवटापर्यंत परमेश्वर मोशेबरोबर होता, as Jesus was with the disciples at all times, जसं येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत सर्वदा होता, so he is with us. तसंच तो आमच्याबरोबर देखील आहे. Let us walk with him through the storms. त्या वादळातूनही आम्ही त्याच्याबरोबर चालूया. It is not maybe the time will come we will be above the clouds and above the storms. आता कदाचित अशी वेळ येईल आम्ही आकाशाच्या या ढगांच्या वरती असेल, But now is the time to pass through or to go through the storms. पण आता ही अशी वेळ आहे या वादळातून आम्हाला पुढे जायचं आहे. For he has promised to be with us and lead us through the storms. पण त्याचं अभिवचन आमच्या बरोबर आहे. या वादळातूनही तो आम्हाला घेऊन जाईल, आम्हाला मार्गदर्शित करेल. So this morning I want to encourage each one of you, म्हणून आज सकाळी तुम्हा प्रत्येकाला मी उत्तेजन करू इच्छित आहे. learn to experience his presence leading you every day. रोज तुम्हाला चालवणारं त्याचं सानिध्य याचा अनुभव घ्यायला शिका. His presence will never fail. त्याचं सानिध्य कदापिही पराजित होत नाही. No storms will be able to stop the presence of God. कुठलंही वादळ देवाच्या सानिध्याला थांबवू शकत नाही. Whatever may be the challenges we face in our work, in our everyday life, especially when we are quarantined in our homes. आपल्या कामामध्ये असू दे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असू दे, किंवा घरामध्ये आम्ही बंदिस्त असू दे, कुठल्याही परिस्थितीमध्ये परमेश्वराचं सानिध्य आमच्यापासून जाऊ शकत नाही. His presence cannot be isolated. His presence cannot be quarantined. त्याचं सानिध्य दूरवर कधी जाऊ शकत नाही किंवा त्याचं सानिध्य कधी बंदिस्त होऊ शकत नाही. Let us learn to walk in his presence. त्याच्या सानिध्यामध्ये चालायला आपण शिकूया. His presence will take us through the storms त्याचं सानिध्य आम्हाला वादळातूनही पार घेऊन जाईल to the other side. दुसऱ्या बाजूला. Let's close our eyes before the Lord and pray. प्रभू परमेश्वरासमोर आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. Father, we thank you for your promise, पिता, तुझ्या अभिवचनाबद्दल तुला धन्यवाद, which comes along with your call. जे तुझ्या पाचारणाद्वारे येतं. Father, we are inadequate. We are not able to fulfill the call. पिता, ते पाचारण पूर्ण करण्या इतक्या क्षमतेचे आम्ही नाही आहोत. We have no strength of our own. आमच्याकडं स्वतःची अशी ताकद नाही प्रभू. But we thank you for your unfailing presence that will lead us through. पण प्रभू, तुझं कधी न थांबणारं सानिध्य यातूनही आम्हाला मार्गदर्शन करेल, पार घेऊन जाईल. याबद्दल तुला धन्यवाद. We surrender our lives to you this morning. आज सकाळी आमची जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. Lord, I pray that let your presence lead us through. प्रभू, मी प्रार्थना करते तुझं सानिध्य यातूनही आम्हाला पार घेऊन जाऊ दे. Today, आज, tomorrow, उद्या, until we see you face to face. जोपर्यंत आम्ही तुला समोरासमोर पाहत नाही तोपर्यंत. In Jesus' mighty name I pray. येशूच्या महान नावात मी प्रार्थना करतो, ऐक पिता. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद करो.